Come student, today we discuss the conic section. In conic section our topic is to first is parabola and second one is ellipse. In this ellipse, intersection of double napped cone. Here we see the double napped cone and this one is our plane which is intersect the double napped cone with oblique plane. Oblique plane means what? थोडंसं क्रॉस पद्धतीने त्याला काय करायला इंटरसेक्ट केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जी रचना तयार होते किंवा जी डायग्राम तयार होते त्याला काय म्हणायचं इलिप्स. एक अंडाकृती आकार त्या ठिकाणी असतो की जसं आपण पाहतो नेहमी म्हणतो की आमची पृथ्वी ही सूर्याभोवती कशी फिरते, इलिप्टिकल आकाराने फिरते, म्हणजे थोडंसं त्या वक्राकार आकाराने फिरते, पूर्ण सर्क्युलर आकाराने फिरत नाही असं आपण नेहमी या ठिकाणी म्हणत असतो. ठीक आहे. अँड इलिप्स, आता आपण त्याची डेफिनेशन पाहूया. अँड इलिप्स इज द लोकस ऑफ अ पॉइंट इन अ प्लेन विच मूव्स सो दॅट इट्स डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट bear a constant ratio e, which is e can be less than 1, to its distance from the fixed line. म्हणजे त्याचा एक रेशो ठरलेला आहे. ई हा रेशो हा 1 पेक्षा लहान असला पाहिजे. फिक्स पॉईंट पासून फिक्स लाईन पर्यंत जे अंतर आहे त्याचा जो रेशो आहे तो हा नेहमी लहान असावा, ई असावा, कॉन्स्टंट असावा आणि तो कसा असावा 1 पेक्षा लहान असावा असे रिक्वायरमेंट आहे. द फिक्स पॉइंट इज कॉल्ड फोकस. हे आपण पॅराबोला मध्ये देखील पाहिलं होतं. आणि द फिक्स लाईन इज कॉल्ड द डायरेक्ट्रिक्स. ठीक आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी महत्वाच्या वाटल्या. आता नेहमी लक्षात ठेवायचं, इफ एस इज अ फोकस अ फिक्स पॉइंट, तर आपण फिक्स पॉइंट म्हणतो, फिक्स पॉइंट इज कॉल्ड काय म्हणलं आपण त्याला, फोकस. ओके. अँड डायरेक्ट्रिक्स डी इज अ फिक्स point. Directrix is a fixed point. Fixed point means fixed line, not point. Line not containing, हे पण महत्वाचं आहे, नॉट कंटेनिंग दी फोकस. लाईन असू दे आमची फिक्स लाईन, पण त्याच्यात फोकस असता कामा नाही. देन बाय डेफिनेशन SP किंवा PS, SP upon PM is equal to E. That is SP which is less than 1, that SP is equal to E times PM. याला काय म्हणलं आपण, फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी असं देखील म्हणलेलं आहे. दिस इज फोकस directrix property. This is focal directrix properties of ellipse. Okay. आता इथं आता PM काय, तर वेअर PM is the perpendicular on the directrix, which is a perpendicular on the directrix D, and E be the real number with is greater than 0, less than 1, is called, याला काय म्हणायचं, is called eccentricity of the ellipse. याला काय म्हणलं आपण, eccentricity of the ellipse असं म्हटलेलं आहे. ओके. ठीक आहे. आता प्रत्यक्षात आपल्याला काय करायचं, याचं इक्वेशन पाहायचं आहे.
खरं तर आपण समजा एखादा पॉईंट फिक्स असा मध्ये उभं केला आणि ठराविक अंतर जर घेतलं तर आपल्याला काय मिळतं, सर्कल मिळतं. पण जेव्हा आपण 2 पॉईंट उभे करतो आणि अशा प्रकारची त्याला एक रेषा किंवा एक रस्सी जोडतो आणि हे जर ज्यावेळेस आपण काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस अशा प्रकारचे आपल्याला रचना मिळते, त्याला काय म्हणणार आहे आपण, इलिप्स असं म्हणणार आहे. ओके, नाव वी फाइंड द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. आता आपल्याला पाहिजे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. आता एक थेरम आहे पहा, टू डिराइव्ह द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द इलिप्स एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि ए इज ग्रेटर दॅन बी आणि ई इज लेस दॅन 1 ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि या माध्यमातून आपण स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स फाइंड आउट करणार आहोत. नाऊ वी सी द प्रूफ. जसं आपण प्रूफ याचं पाहिलं होतं कशाचं, पॅराबोलाचं, अगदी तसंच आपल्याला प्रूफ ह्या इलिप्सचं लिहायचं आहे. लेट नेहमी एस बी दी फोकस अँड डी बी द, अँड इथं नको म्हणायला, इथं आपण कॉमा देऊ, अँड डी बी द डायरेक्ट्रिक्स, डी बी द डायरेक्ट्रिक्स. अँड लास्ट केस, आता याच्यामध्ये एक गोष्ट वाढली, कोणती वाढली तर इसेंट्रिसिटी वाढली, म्हणून अँड ई बी द, हा जो ई आहे बघा 3 लेटर्स आहेत तिथं, एस बी आणि ई बी द इसेंट्रिसिटी ऑफ इलिप्स. ह्या गोष्टी आता ह्या तिन्ही गोष्टी ऑफ अँड इलिप्स म्हणलं तरी चालेल, अँड इलिप्स ह्या गोष्टी आता आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला प्रत्यक्षात इलिप्स फाइंड आउट करायचा आहे, काढायचा आहे. आता इथं म्हणल्याप्रमाणे एस बी द डायरेक्ट्रिक्स आपण पाहूया, सॉरी फोकस, एस बी द फोकस आणि डी बी द डायरेक्ट्रिक्स एक लाईन आहे, दिस वन इज द डायरेक्ट्रिक्स डी. ओके, आता काय सांगितलंय आपल्याला बघा, आता काय काय करायचं आहे आपल्या रचना. हे आपण 2 गोष्टी काढल्या, ई बी द, एस बी द फोकस आणि डी बी द डायरेक्ट्रिक्स, ह्या 2 गोष्टी आपण या ठिकाणी ड्रॉ केल्या. आता काय करतोय पहा, ड्रॉ एस झेड, इथं आपण म्हणू ड्रॉ एस झेड, ड्रॉ एस झेड परपेंडिक्युलर टू डायरेक्ट्रिक्स. बघा एस झेड आपण परपेंडिक्युलर डायरेक्ट्रिक्स काढूया, दिस इज परपेंडिक्युलर डायरेक्ट्रिक्स, एस झेड, दिस इज झेड विच इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट्रिक्स. लेट ए अँड ए डॅश, आता ए आणि ए डॅश divide the segment SZ internally as well as externally in the ratio E:1. आता जो हा एस झेड आहे त्याला ए आणि इकडचा एक ए डॅश, त्याला इथे ए डॅश म्हणूया, सेमच अंतर आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे, अंतर आपल्याला सेमच घ्यायचं, अंतर बदलायचं. दिस वन इज ए आणि हे इज ए डॅश. हा कसा करतोय, E:1 ह्या रेशोमध्ये काय करतोय, डिवाइड करतोय. ठीक आहे, कोणाला करतो, एस झेड ह्या सेगमेंटला करतोय. कसा करतोय, E:1 आणि इकडे कसा करतोय तो एक्सटर्नली करतोय. कसा करतोय, एक्सटर्नली. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, ठीक आहे, एक्सटर्नली डिवाइड करतोय. थांबा एक मिनिट, इथे एस घेतला, इथे ओरिजिन, इथे एस ए डॅश घेऊ. थांबा एक मिनिट, थोडंसं आपण अंतर ठेवूया, हे ड्रॉप करू आपण अंतर, थोडं जास्त जवळ होतं. तर हे कसं करतोय, हा एक कसा करतोय, इंटरनली करतोय, तर हा कसा करतोय, एक्सटर्नली डिवाइड करतोय. ओके, ठीक आहे.
इथं घेऊ पॉईंट. आता आपल्याला काय करायचंय, लेट ए डॅश हे जे अंतर आहे ते आपण 2a गृहीत धरणार आहे. हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. हे जे अंतर आहे हे किती गृहीत धरायचं आहे आपल्याला, 2a. मिड पॉइंट O of the segment A dash be the origin. आता बघा, इथं आपण A डॅश घेतलं, इथे S घेतलंय. आता ह्या ठिकाणी आपण अंतर काय घेऊ, O घेऊ, मिड पॉइंट. ठीक आहे, इथं आपल्याला मिड पॉइंट घेता येईल. O इज द मिड पॉइंट ऑफ ए डॅश. हे ए डॅशचं मिड पॉइंट घेऊ. थोडासा हा इथं नाही येत, थोडंसं आपण डाव्या बाजूला घेऊया, त्याला इकडे घेऊ, इकडे. ओके, हा काय ए डॅशचा काय मिड पॉइंट आहे, थोडंसं लक्षात घ्यायचं. हा चुकीचा भाग झालेला आहे थोडा नॉर्मल. तर काय घेतलं आपण इथं, ओ हा त्या दोघांचा कोणाचा, ए आणि ए डॅशचा मिड पॉइंट घेतलेला आहे. याचं जे अंतर आपण आता विचारात घेतले ते किती घेतले, ते घेतले ट्वाइस ए. ओके, ठीक आहे. आता याच्यामधून जाणारा असा एक छानसा कर्व आपण या ठिकाणी काढणार आहोत. वरून जसा काढलाय अगदी तसाच खालून पण काढायचा आहे. ओके, आता ही काही डार्क पॉइंट्स आहेत. तर दिस इज आवर सेंटर. याला आपण ओरिजिन ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस या ठिकाणी आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला पाहिजे. त्याला आपण वाय अक्ष या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि ए डॅशला आपण काय म्हणायचं, एक्स ॲक्सिस म्हणायचं. ठीक आहे, दिस वन इज एक्स ॲक्सिस. आणि इकडे एक अशी छानपैकी परत एकदा डायरेक्ट ट्रेस आपल्याला म्हणणार आहे, त्याला आपण डी डॅश असं म्हणणार आहोत. ओके, तर अशा प्रकारची रचना आहे. इथे एक आपला एक पॉईंट मिळणार आहे, त्याला आपण एस डॅश असं म्हणणार आहे. ही थोडक्यात त्याची रचना आपण केलेली आहे. बघा काय केलं, ड्रॉ इस झेड इथपासून इथपर्यंत परपेंडिक्युलर ड्रॉ केला टू द डायरेक्ट्रिक्स डी. लेट ए आणि ए डॅश डिव्हाइड द सिगमेंट एस झेड. ह्या एस झेडला ए आणि ए डॅश डिव्हाइड केलंय इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नली इन द रेशो E:1. अशा आपण या ठिकाणी रचना मांडलेली आहे. लेट ए डॅश इज ट्वाइस ए मिड पॉइंट O ऑफ द सिगमेंट ए डॅश बी द ओरिजिन. बी द काय म्हणलं आपण, ओरिजिन म्हणलंय. आता ओरिजिन म्हणल्यानंतर आपल्याला काहीचे कोऑर्डिनेट फिक्स करावे लागतील. देन ओ हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स काय, 3 0 0. ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट काय रे, मग आता हा जर ओरिजिन जातं एचे कोऑर्डिनेट लगेच सांगताय आपण त्याला A0. ट्वाइस एवढा अंतर आहे ना, आणि ए डॅशचे कोऑर्डिनेट -A0. तर ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट A0 आणि ए डॅश हॅव्हिंग कोऑर्डिनेट -A0. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला त्याला सुरुवातीला लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, दिज आर कोऑर्डिनेट्स पण आपण वरती लिहिलेले आहेत. ओके, आता बाय डेफिनेशन ऑफ इलिप्स ए and ए डॅश लाईज ऑन इलिप्स. हे जे ए आणि ए डॅश हे कशावरती आहे, इलिप्स वरती आहे असं आपल्याला सांगता येईल. ओके, ठीक आहे. आता पुढे जायचं आहे आपल्याला. मग आता आपण काय पाहिलं, एस ए डिव्हाइड्स ए झेड. कसा डिवाइड करतोय, E:1. अँड एस ए डॅश डिव्हाइड्स ए डॅश झेड. हाही कसा करतोय, E:1च करतोय. फक्त हे जे आहे ते एक्सटर्नल डिव्हिजन आहे आणि हे जे आहे ते इंटरनल डिव्हिजन आहे. हे मात्र लक्षात ठेवायला विसरायचं नाही. आता लेट P having coordinate XY be the any point on the ellipse other than A and B. मग आता एनी पॉइंट ऑन द इलिप्स घेतल्यानंतर सिन्स P is on the ellipse आणि म्हणून आपल्याला माहिती आहे SP is equal to E times PM. हा आपल्याला सांगता येऊ शकतो.
आता एस पी काय करणार रे बघा, हा पी नावाचा या बिंदू या ठिकाणी घेतलेला आहे. मग एस पीचा अंतर आणि पी एमचा अंतर. ओके, याचा आपला रेशो माहिती आहे. एस पी इज इक्वल टू पी ई टाइम्स पी एम, दॅट इज अ फोकल डायरेक्ट्रिक प्रॉपर्टीज ऑफ द इलिप्स. आता हेन्स एस ए इज इक्वल टू ई टाइम्स ए झेड. बरोबर आहे का? जर असं जर झालं तर ए हा जर पॉईंट आपण त्या इलिप्सवरती जसा पी पकडला तसा हा पकडला तर काय म्हणतात, एस ए इज टू ए झेड ई टाइम्स ए झेड असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. लेट झेड हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स के झिरो, बघा झेडचे कोऑर्डिनेट्स आपण या ठिकाणी काय घेणार आहे, के झिरो असं घेणार आहे आणि एच चे कोऑर्डिनेट एच झिरो असं आपण घेऊ. अँड S having coordinate and S having coordinate H0 असं आपण हे कोऑर्डिनेट्स घेतलेले आहे. आता सगळे कोऑर्डिनेट्स माहिती आहे. आता मला कळालं की ए हा कसा डिवाइड करतो, ईज टू ए ला डिवाइड करतो आणि मग हे एस पी आणि ते दोन्ही सेमच आहे, ए काय आणि पी काय हा सेमच आहे असं आपल्याला याच्यामध्ये विचार करता येईल. आणि म्हणून बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो सेक्शन फॉर्म्युला. मग मला ए कसा लिहिता येईल बघा, इथं जर डायग्राममध्ये तुम्ही पाहिलं तर ए हा कसा आहे, हा इथला पॉईंट, ह्या दोघांना इंटरने डिवाइड करतो. मग काय करतो आपण, एक्सचे कॉर्डिनेट हा जो कॉर्डिनेट आहे तो के टाइम्स सी आणि एच टाइम्स 1 असा आणि डिवाइड बाय ई प्लस 1 असा आपण या ठिकाणी लिहित असतो. दॅट इज द सेक्शन फॉर्म्युला. आणि मी या ठिकाणी लिहितो ई टाइम्स के प्लस 1 टाइम एच डिवाइड बाय ई प्लस 1. एचा देखील आपला विचार करायचा. एचा विचार कसा करायचा, ई इज टू 1 पण कसा करायचा एक्सटर्नली. मग एचे कॉर्डिनेट काय येतात, मायनस ए इज इक्वल टू ई के मायनस 1 टाइम्स एच प्लस ई मायनस 1. म्हणजे असं या दोघांचं आपल्याला लिहिता येऊ शकतं. ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. हा छेद इकडे मल्टिप्लाय होणार आहे म्हणून ए ई प्लस ए इज इक्वल टू ई के प्लस एच अँड मायनस ए ई प्लस ए इज इक्वल टू ई के मायनस एच. याला आपण समीकरण नंबर 1 आणि याला समीकरण नंबर 2 जर म्हणलं इथं आपण ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2 जर आपण केलं तर वी गेट काय म्हणून मला, तर ए ई प्लस ए इज इक्वल टू ई के प्लस एच मायनस ए ई प्लस ए इज इक्वल टू ई के मायनस एच. तर काय म्हणून बघा, हे दोन्ही गेट कॅन्सल, हे दोन्ही गेट कॅन्सल. मग ए इज इक्वल टू टॉईस ए इज इक्वल टू टॉईस ई के आणि मग 2 2 गेल्यानंतर के ची किंमत आपल्याला ए अपॉन ई आल्याशिवाय राहणार नाही. ओके, आता ह्यांची काय केले आपण, वजाबाकी केली. अँड आता सबट्रॅक्शन करू. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 वी गेट. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय म्हणून बघा मला, ए ई प्लस ए ई के प्लस एच मायनस ए ई प्लस ए ई के मायनस एच. इथं पण सबट्रॅक्शन होणार, हे चिन्ह बदलतात. सबट्रॅक्शन केल्यानंतर हे चिन्ह बदलतात, हे प्लस होतात, हे मायनस होतात. मग हे दोन्ही गेलं आणि काय राहिलं बघा, ही तर मायनसचं, हे मूळचं मायनस चिन्ह येतं काय होतं प्लस. ठीक आहे, हे जाताना इथं काय येतं प्लस चिन्ह येतं. मग टॉईस ए इज इक्वल टू टॉईस एच. 2 2 गेट कॅन्सल, देन एच इज इक्वल टू ए. मग आता याच्यावरून आपल्याला सांगतात हेन्स एस हॅव्हिंग कोऑर्डिनेट ए ई 0 अँड झेड हॅव्हिंग कोऑर्डिनेट ए अपॉन ई 0 असं आपल्याला राजरोसपणे सांगता येईल. मग आता याच्यावरून देखील आपल्याला हा कुठं पॉईंट आहे, झेड, झेड इट इज लाईज ऑन द डायरेक्ट्रिक्स. आता के ची किंमत ए अपॉन ई मिळाली, म्हणजे झेड इज इक्वल टू ए अपॉन एक्स इज इक्वल टू ए अपॉन ई मिळालं. म्हणून आपल्याला डायरेक्टली तर राजरोसपणे लिहिता येईल दी इक्वेशन ऑफ द डायरेक्ट्रिक्स इज एक्स इज इक्वल टू ए अपॉन. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स आपल्याला काय कळालं, एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन ई, दॅट इज एक्स मायनस ए अपॉन ई इज इक्वल टू 0 असं काय म्हणालं, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स मिळालं.
आता एचचे कॉर्डिनेट माहिती आहे आपल्याला, पीचे कॉर्डिनेट माहिती, एचचे कॉर्डिनेट माहिती झाले. एचचे कॉर्डिनेट एच के होतं तर तो पण आपल्याला काही करता येत नव्हतं. आता याला ए झालं, ए 0. इथले पीचे कॉर्डिनेट आपण एक्स वाय घेतले, आपण डिस्टन्स काढू शकतो. इथे ह्या लाईनचं इक्वेशन माहिती झालं, एक्स मायनस ए अपॉन इज इक्वल टू 0. मग लाईनवरती परपेंडिक्युलर फॉर्म काढलं तर अंतर देखील सांगता येतं, म्हणजे पीएम देखील फाइंड आउट करता या ठिकाणी येईल. ओके, मग आता पीएम पण फाइंड आउट करता येते म्हटल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. काय करता येईल बघा, हे लिहून झाल्यानंतर आपण काय करू, एस पी फाइंड आउट करू. एस पी दॅट इज द फोकल डिस्टन्स, याला फोकल डिस्टन्स असं म्हणतो, फोकल डिस्टन्स. आता काय फॉर्म्युला एस पी म्हणजे बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग तुम्हाला एचचे पीचे कॉर्डिनेट माहिती आहे आणि एचचे पीच्या कॉर्डिनेट एक्स टू वाय टू म्हणा, एचच्या कॉर्डिनेट एक्स म्हणा, म्हणजे काय होईल, एक्स मायनस ए ई ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. आता पीएम काय, पीएम विथ द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम डायरेक्ट्रिक्स डी. आणि मग काय उत्तर येईल, डिस्टन्स काढतोय फ्रॉम पॉईंट पी पासूनचा, तर काय करतो आपल्याला पद्धत माहिती, एक्स मायनस ए अपॉन ई, याच्यामध्ये एकचे कॉर्डिनेट ठेवतो आणि त्या सहगुणकांच्या वर्गाच्या बेरजेचं वर्गमूळ छेदामध्ये करतो, म्हणजे इन मॉड्युलस एक्स मायनस ए अपॉन ई असंच आपल्याला लिहिता येईल. हे देखील आपण कुठं पाहिलेलं आहे, पॅराबोलामध्ये पाहिलेलं. आता काय करायचं आपल्याला, बाय फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी, डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी ऑफ इलिप्स. काय सांगता येईल, एस पी इज इक्वल टू ई टाइम्स पी एम. एस पी इज इक्वल टू काय सांगता येतं आपलं, ई टाइम्स पी एम असं सांगता येतं. आणि मग हे सांगितल्यानंतर आपण त्याच्या किमती त्याबरोबर आपण ठेवणार आहोत. मग काय किंमत येईल एस पीची, तर एस पीची अंडररूटमध्ये किंमत येते एक्स मायनस ए ई ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, उजव्या बाजूला काय येतं, एक्स मायनस ए अपॉन ई. आता ऑन स्क्वेअरिंग करूया, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट. मग स्क्वेअरिंग केल्यानंतर ए एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस ए अपॉन, सॉरी इथं ई टाइम्स पी एम आहे बरं का. फक्त डायरेक्ट प्रॉपर्टी काय, एस पी इज इक्वल टू ई टाइम्स पी एम, इथे ई घ्यायचं राहिला होता माझा, आणि मग ब्रॅकेट स्क्वेअर याचं पण आपण स्क्वेअर करणार आहोत. मग काय म्हणून दे मला, तर एक्स स्क्वेअर मायनस ट्वाईस ए ई एक्स प्लस ए स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ई स्क्वेअर एक्स ट्वाईस ए अपॉन ई टाइम्स एक्स प्लस काय आलं येतं, ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ठीक आहे, आता गुणायचं आहे, एक्स स्क्वेअर मायनस ट्वाईस ए ई एक्स प्लस ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ई स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस एक इथं कॅन्सल होतो, ट्वाईस ए ई एक्स प्लस ए स्क्वेअर, एवढाच भाग आहे का शिल्लक राहतो. आता हा टॉईस ए हा भाग जो आहे तो कॉमन आहे, सारखा आहे, आपण तो कॅन्सल करू आणि ह्या एक्स वाल्या टर्मला ह्या बाजूला येऊ द्या. आता ह्या बाजूला येण्याचं कारण काय, तर आपल्या उत्तरात 1 मायनस ई स्क्वेअर दिसला पाहिजे, स्क्वेअर मायनस 1 दिसला पाहिजे नाही पाहिजे, कारण उत्तर आपलं निगेटिव्ह येतं, आपलं उत्तर पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणून ई स्क्वेअर इकडे येऊ द्या. नेमकं उलटं हायपरबोलामध्ये सेमच सिच्युएशन असते, हायपरबोलामध्ये हा एक्सला इकडे जावं लागतं आणि लिस्टमध्ये इकडच्या ईला इकडे यावं लागतं. मग ए स्क्वेअर मायनस ई स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हा जो ई स्क्वेअर त्याला इकडे जाऊ द्या, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ई स्क्वेअर असं आपल्या ठिकाणी लिहिता येईल. ह्याच्यातून आपण कॉमन काढूया, एक्स स्क्वेअर मधून 1 एक्स स्क्वेअर कॉमन 1 मायनस ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, इथं ए स्क्वेअर कॉमन काढू 1 मायनस ई स्क्वेअर असं या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता सगळ्यांना डिवाइड काय करायचं, डिवाइड ऑन बोथ साइड बाय ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. आता 1 मायनस ई स्क्वेअर बघा, 1 मायनस ई स्क्वेअर हा कसा मिळाला, पॉझिटिव्ह नंबर मिळाला, कारण काय ई हा 1 पेक्षा लहान आहे, याचा वर्ग केला तर आणखीन लहान होतो आणि तो 1 मधून वजा केला तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह होतं, म्हणून हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग एक्स ऑन बोथ साइड वी गेट म्हणायचं एक्स स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर अपॉन
ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस ई स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. आता हे संपूर्ण गेलं, इथला हा ब्रॅकेट जाईल, म्हणजे राहिलं काय एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता पुट करू आपण इथे या ठिकाणी. पुट काय करायचंय बघा, पुट ए स्क्वेअर 1 मायनस ए स्क्वेअर याला गडीवर आपण बी स्क्वेअर असं म्हणूया, आणि मग हेन्स एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1, विच इज स्टँडर्ड इक्वेशन ऑफ ellipse. which is standard equation of ellipse. हा बी स्क्वेअर याला काय म्हणायचं, रिलेशन बिटवीन ए बी अँड ई, याला काय म्हणतो आपण, रिलेशन बिटवीन ए बी अँड ई असं म्हणणार आहोत. ठीक आहे, परत एकदा आपण पाहू शकतो. सुरुवात अशी झाली, एस बी द फोकस अँड डी बी द डायरेक्ट्रिक्स ऑफ द इलिप्स, ई बी द इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स ऑफ एन इलिप्स. आणि मग सुरुवातीला काय केलं आपण, एस झेड परपेंडिक्युलर ड्रॉन केला. ड्रॉन केल्यानंतर ऑन डायरेक्ट्रिक्स केलं. त्यानंतर ए अँड ए डॅश विथ द 2 पॉइंट्स असे या ठिकाणी आपण घेतलेले आहे. ड्रॉ एस झेड परपेंडिक्युलर ऑन डायरेक्ट्रिक्स ए आणि ए डॅश विथ द डिव्हाइड सिगमेंट एस झेड इंटरनली करताय, आणि नंतर काय करतोय, याला हा जो ए डॅश आहे तो एक्सटर्नली डिव्हाइड करतोय. ओके, हे डिव्हाइड केल्यानंतर आपण पुढे गेलो, मिड पॉइंट्स ओ. आता ए आणि ए डॅश याची जी किंमत आहे इथपासून इथपर्यंत जे अंतर आहे ते आपण ट्वाइस घेतलेलं आहे. ओ बी द मिड पॉइंट ऑफ एस झेड. मग ओरिजिनचे कॉर्डिनेट त्याला आपण ओरिजिन म्हणणार आहोत. ओरिजिन म्हणलं एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस आपल्या ठिकाणी येणार आहे पासिंग थ्रू द ओरिजिन, त्याला आपण वाय ऍक्सिस म्हणू. आणि हा जो आहे एस एस डॅश याला एक्स ऍक्सिस म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, पुढे जायचं आहे. मग कॉर्डिनेट लिहिले, एचे कॉर्डिनेट लिहिले A0, ए डॅशचे कॉर्डिनेट लिहिले -A0. आणि मग बाय डेफिनेशन ऑफ इलिप्स ए आणि ए डॅश हा कसा डिवाइड करतोय, एस एला E:1 आणि ह्याला कसा करतोय, E:1च करतोय, पण एक्सटर्नली आणि इंटरनली करतोय हे आपण पाहिलं. लेट पी नावाचा बिंदू त्या इलिप्सवरती आपण घेतलेला आहे, या ठिकाणी घेतलं लक्षात येतोय आपल्या. आणि मग आपण SP जॉईन केलं, PM जॉईन केलं, आणि मग आपण बाय डेफिनेशन ऑफ इलिप्सनुसार परत गेलो. तर SP इज इक्वल टू काय घेता येईल मला, टाइम्स PMs असं या ठिकाणी मला घेता येऊ शकतं, आणि ते मी घेतलेलं आहे. मग आता P हा जो P आहे असा सरकत ए पाशी जर आला, बघा मी काय म्हणतो लक्षात घ्यायचंय, P हा सरकत जर ए पाशी आला तरी परत एस ए आणि एस झेड हे PM सारखंच काम करणार आहेत, आणि म्हणून एस ई टाइम्स ए झेड असं देखील आपल्या ठिकाणी म्हणता येईल. मग याच्यावरून ए झेडचे कॉर्डिनेट आपल्याला काय घेतले, गृहीत धरले K0, आणि एचचे कॉर्डिनेट H0 असं आपण गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर आपण थोडं पुढे गेलो आणि बाय डेफिनेशन ऑफ बाय सेक्शन फॉर्म्युलेच्या माध्यमातून आपण गेलो. ए कसं लिहिता आला, EK +1 H/E+1, आणि हा -A हा एक्सटर्नल डिवाइड करत होते म्हणून इथं मायनस चिन्ह आलेलं आहे. आणि मग दोघांचं सिम्प्लिफिकेशन केलं, एकदा त्यांची बेरीज केली, एकदा त्यांची आपण वजाबाकी केली, सबट्रॅक्शन कंसात सबट्रॅक्शन केलेलं आहे. ठीक आहे, डायरेक्ट असं तर लिहिलंय 1 मधून 2 वजा करा, आणि मग ती वजाबाकी केल्यानंतर आपल्याला एकदा K ची किंमत मिळाली, एकदा H ची किंमत मिळाली. त्यानुसार आपण कॉर्डिनेट लिहिले, झेडच्या कॉर्डिनेटवर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स आपण लिहिलं. ते डायरेक्ट्रिक्स असं लिहिल्यानंतर मग मी SP फोकल डिस्टन्स काढलं बाय डिस्टन्स फॉर्म्युला, आणि PM हे काय, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट टू द लाईन, आणि मग त्यानुसार आपण SPM पण काढलं. आणि मग फोकल डायरेक्ट्रिक प्रॉपर्टी काय सांगते, SP इज इक्वल टू E टाइम्स PM, आणि त्यानुसार आपण ह्या किमती ज्या त्या ठिकाणी मांडल्या. फक्त सिम्प्लिफाय करायचं असतं. ऑन स्क्वेअरिंग बोथ साईड केलं, बोथ साईड केल्यानंतर आपण ते सोडवलं, काही जो भाग होता तो कॅन्सल केला, आणि मग एक डोकं या ठिकाणी वापरलं की हा माझा 1 पेक्षा लहान आहे, ए स्क्वेअर आणखीन लहान होऊ शकतो, मग 1 - E² हा नेहमी ग्रेटर दॅन 0. मग आपण जो E² आहे, खरं तर x² इकडे आला असतं तर E² - 1 झाला असतं, उत्तर आपलं निगेटिव्ह आलं असतं, म्हणून आपण याला इकडे घेतलं, आणि मग 1 - E² असा कॉमन काढता येईन अशा सोयी आपण या ठिकाणी केली. आणि मग ह्या संपूर्ण ज्या उजव्या बाजून डिव्हाइड केल्यानंतर आपल्या ह्या प्रकारचं सिच्युएशन मिळाली. आपण हा जो भाग आहे आपल्या फॉर्म्युल्यात तिथे B आहे म्हणून आपण B असं गृहीत धरलं, पुट केलं, आणि मग B या ठिकाणी मिळाला B², आणि मग B² मिळाल्यानंतर इथं आपल्या म्हणतात वेअर B² नथिंग बट A² इन ब्रॅकेट 1 - E².
दॅट इज द रिलेशन बिटवीन ए बी अँड ई असं आपल्याला सांगता येऊ शकतं. ओके, इथं आपला हा थेरम संपूर्णपणे काय झालाय, संपलेला आहे. आता दुसऱ्या एका पद्धतीने देखील आपल्याला प्रूव्ह करता येईल. इथं जसं एस पी पाहिलं नाही का, इथं आपण एस पी एम डॅश करू शकतो. इथं आपण असं इकडे जाऊन इकडे परपेंडिक्युलर दुसरा डायरेक्टर्सवर काढता येईल डी डॅश वरती, पी एम डॅश परपेंडिक्युलर आणि एस पी डॅश एस डॅश जोडावं लागेल, पी एस डॅश. तर ह्या माध्यमातून देखील आपल्याला उत्तर काढता येतं, ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. मी इथं आपल्याला म्हणताय लेट पी, मग आता इथं डायरेक्टच लेट पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय ऑन द लोकस पी एस डॅश इज इक्वल टू ई टाइम्स पी एम डॅश असं देखील आपल्या ठिकाणी म्हणता येईल. ओके, ठीक आहे. आणि मग पा इथे देखील आपल्याला मग या ठिकाणी काय लक्षात येतं की पी एम एस पी एस डॅश पी हा देखील आपल्याला फाइंड आउट करता येईल. एस डॅश पी कसं काढणार आपण, फोकल डिस्टन्स. मग आता पीचे एस डॅशचे कॉर्डिनेट काय येते बघा जरा. इथं जर आपण बारकाईने केला विचार तर इथं काय रे, आपले कॉर्डिनेट याचे कसे ए येईल, तर इथे एस डॅशचे कॉर्डिनेट काय मायनस ए झिरो येईल. इथं इथलं झेड ॲक्सिसचं कॉर्डिनेट काय एक्स इज इक्वल टू मायनस ए अपॉन ई, म्हणजे डायरेक्ट इक्वेशन एक्स इज इक्वल टू काय ए अपॉन ई म्हणजे प्लस इन इज इक्वल टू झिरो. दिस इज इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. आता याचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. मग एस पी आपण या ठिकाणी काढू शकतो. काय येईल मला, तर एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि वाय मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर असं एस पी मिळेल. म्हणजेच मला एस पी काय मिळेल बघा, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं मला या ठिकाणी एस पी मिळणार आहे. तर पी एम कसं मिळेल, पी एम डॅश, तर पी एम डॅश एक्स प्लस ए आपण ही तर डायरेक्टरीच इक्वेशन आहे, डिवाइड बाय अंडर रूट वन स्क्वेअर. म्हणजेच काय मिळालं, इन मॉड्युलस एक्स प्लस ए आपण हे असं या ठिकाणी मिळणार आहे. आता मग असे आपल्या इथं मायनस मिळत होतं, इथंही आपल्याला मायनस मिळत होतं, दोन्ही मायनस साईन आहे. पण आता मात्र आपण डाव्या बाजूला विचार केल्यामुळं प्लस चिन्ह दोन्हींचं आपल्या येत आहे आणि म्हणून आपण हे देखील सोडवणार आहे. मग एस पी एस डॅश पी इज इक्वल टू ई टाइम्स पी एम डॅश, ते ठेवल्यानंतर इकडे डावीकडे आपण ठेवू शकतो एक्स प्लस ए अपॉन ई ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, उजव्या बाजूला एक्स प्लस ए अपॉन ई असं ठेवू शकतो. ऑन स्क्वेअरिंग आपल्याला करावं लागेल, ऑन स्क्वेअरिंग केल्यानंतर काय म्हणणार आपल्याला, एक्स प्लस ए अपॉन ई ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, इथे एक्स प्लस ए अपॉन ई ब्रॅकेट स्क्वेअर असं या ठिकाणी आपल्याला मिळेल. ओके, मग हा विस्तार करून पाहायचा, एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस ए ई एक्स प्लस ए स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस ए अपॉन ई एक्स प्लस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर असं या ठिकाणी आपल्याला मिळालं. पण याला मल्टिप्लाय ई आहे हे विसरायचं नाही, मग अशी विसरलो होतो, आता आपण तेच केलं, ई स्क्वेअर घ्यायला विसरायचं नाही. आता इकडे डाव्या बाजूला काय आलं, एक्स स्क्वेअर ट्वाइस ए अपॉन ई टाइम्स एक्स ए स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ईने आतमध्ये गुणा ई स्क्वेअर एक्स स्क्वेअर, इथे ईने गुणल्यानंतर एक ई निघून जातो, ट्वाइस ए एक्स प्लस ई स्क्वेअर निघून जातो, ए स्क्वेअर मिळेल. हा इकडे गेट कॅन्सल. अगदी सेम मग अशाप्रमाणेच करायचंय, एक्स स्क्वेअर कॉमन वन मायनस ई स्क्वेअर, हा इकडे आल्यानंतर हा इकडे गेल्यानंतर तसं होईल, प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर वन मायनस ई स्क्वेअर कॉमन काढूया आणि मग डायरेक्ट याने डिवाइड केल्यानंतर आपल्याला मग एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वन मायनस ई स्क्वेअर इज इक्वल टू वन मिळेल आणि मग याला आपण बी म्हणणार आहे. मग एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू वन. वेअर काय म्हणता येईल मला, वेअर बी स्क्वेअर नथिंग बट ए स्क्वेअर वन मायनस ए स्क्वेअर असं मला लिहिता येईल. ओके, म्हणजे या पद्धतीने देखील आपल्याला उत्तर काढता येऊ शकतं, काहीच अडचण नाही. ठीक आहे.